मैत्रिणींनो, मी आज बनवलेली आहे शेवभाजी हॉटेलसारखी. तर हॉटेलसारखी शेवभाजी मी घरी बनवले. तर पाहू शकता तुम्ही. जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तर मी पण मस्त आहे. रंजना रेसिपी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. तर पाहू शकता, शेवभाजीसाठी इथे मी एक मोठा कांदा, एक मोठा टॅमॅटो असं चिरून घेतलेला आहे. आलं, लसूण आणि खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे. कढीपत्ता, कोथिंबीर. तर मैत्रिणींनो, घरीच आपण हॉटेलसारखी शेवभाजी बनवू शकतो आणि खूप सोपं आहे, काहीच नाही जास्त. तर आता आपण जे इथे खोबरं, कांदा, टॅमॅटो वगैरे सर्व घेतलं आहे, सर्व मी आता इथे असं भाजून घेणार आहे. थोडं तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये असं कांदा वगैरे असं भाजून घेते मी. आता खोबरं पण टाकलं आहे. खोबरं मी एक वाटीचे असे 4 भाग करून त्याचे निम्मे असं खोबरं घेतलेलं आहे. आता आपण टॅमॅटोसुद्धा चिरलेला तोसुद्धा घालून घेऊया. मसाले आहेत ना, आपल्याला जास्त भाजायचे नाही आहेत. कढीपत्ता पण घेतला, तो पण घालून घेतला आहे. नंतर आलं आणि लसूण. आता मी सर्व घालून घेतलेलं आहे. आता सर्व आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. भाजताना आपल्याला जास्त करपायचं नाही. बघा, 1-1.5 मिनटं तरी आपल्याला असा भाजून घ्यायचं आहे. बघा, छान भाजल्या गेलेलं आहे. आता आपण थोडं गार करून घेऊया आणि गार करून झाल्यानंतर जास्त पण गार नाही केलं तरी चालेल. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये सर्व काढून घेऊया. आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी, तीसुद्धा आता घालून घेतलेली आहे आणि मस्त आता आपण बारीक करून घेऊया. आता थोडं पाणी घालायचं आहे, म्हणजे आणखीन छान बारीक होईल. बघा, मस्त झालेला आहे. आता मैत्रिणींनो, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालून घेत आहे. तेल थोडं आपल्याला जास्तच घालायचं आहे. आणि आपल्या शेवमध्ये सुद्धा तेल असतं, वाटणामध्ये सुद्धा. आता आपण तेलामध्ये हे वाटण घालून घेऊया. वाटण आपल्याला छान मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागेल, पण छान असं कच्चापणा निघेपर्यंत आपण परतून घेऊया. बघा, असं खूप छान प्रकारे परतून घ्यायचं आपल्याला. आता मसाले घेतले तिथे 2 प्रकारचे लाल मसाले, नंतर थोडा गरम मसाला, धना पावडर आणि हळद. सर्व मसाले आता आपण या टाकून घेऊया. मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे भाजी पण खूप छान टेस्ट लागते. असे मस्त चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला. मसाल्यांना छान आपलं तेल सुटेल तोपर्यंत परतून घ्यायचं आहेत. एकदम मस्त असे परतून झालेले आहेत. एकदम छान असा वाससुद्धा येत आहे. आता मी इथे साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे. तांब्याभर गरम पाणी ठेवलं आहे मी. आपल्याला किती लागतं त्या अंदाजाने आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे सर्व आपण मिक्स करून घेऊया. हे पहा, भाजी घट्ट झालेली आहे आणि भाजी आपण शेव टाकल्यावर आणखीन घट्ट होईल, म्हणून आपण पाणी थोडं जास्त घालायचं आणि पातळच राहू द्यायचं, म्हणजे आपली भाजी नंतर खूप घट्ट होणार नाही, मध्यम होईल. तर पाहू शकता, तांब्यावर पूर्ण पाणी लागून गेलेलं आहे आपल्या भाजीला. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया.
चवीनुसार मीठ घालून एकदा परत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. तर बरेच जण ना शेव भाजीचा रस्सा उकळल्यानंतर टाकतात, पण तसं नाही. तर मी इथे शेव जी घेतलेली आहे ती आपण 1 मिनटं जरी भाजी उकळून दिली तरीही त्याचा गाळ होणार नाही. ही खास शेवभाजीची शेव आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे कलर हिचा लाल आहे शेवचा, तर सफेद शेव पण असते. आता ही शेव अजिबात भाजीमध्ये विरघळणार नाही, तर म्हणून मी आता 1-1.5 मिनटं हिला मस्त उकळू देणार आहे आणि नंतर गॅस बंद केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. तर इथे ना मी कोथिंबीर घालायचीच विसरून गेले. कोथिंबीर बाजूलाच कापून ठेवलेली होती पण विसरून गेले आणि नंतर मग मी कोथिंबीर घातले याच्यात. तर बघा आपली शेवभाजी एकच नंबर झालेली आहे. हॉटेलसारखीच एकच नंबर. आणि घरी पाहू शकता तुम्ही. आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने शेवभाजी करून बघा. एकच नंबर लागते मैत्रिणींनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.